हा डाळ तडका असा आहे ना, घरात कुणाला आवडत नसन आणि असा डाळ तडका जर तुम्ही त्यांना खाऊ घातला तर ते नक्की विचारणार परत डाळ तडका कधी बनवणार आहेत म्हणून. मग त्यासाठी काय करायचं, एका भांड्यात आहे ना 1 वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ टाकायची आणि पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. लगेच आहे ना गॅसवर कुकर तापायला मांडायचं, त्याच्यात 1.5 तांबे पाणी टाकायचं, धुवून घेतलेली डाळ टाकायची, अर्धा चमचा हळद टाकायची आणि थोडंसं मीठ आणि तेल टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आता कुकर खोलून आहे ना डाळ थोडी पळीने बारीक करून घ्यायची, म्हणजे जास्त पण पेस्ट नाही बनवायची पण थोडी बारीक करायची. लगेच एक कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं, तेल गरम झालं का लवंग आणि दालचिनी टाकायची आणि बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा आणि लालसर परतून घ्यायचा. नंतर आहे ना त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची, ती मिक्स करायची, जिरे टाकायचे, तमालपत्र टाकायचे, 2-3 बेडगी मिरची टाकायच्या आणि मिक्स करायच्या. नंतर आहे ना त्याच्यात टमाटे टाकायचे आणि चांगले नरम होऊस्तर परतून द्यायचे. आता थोडा कढीपत्ता टाकायचा, थोडा सांबर मसाला, मटन मसाला, हळद, मिरची पावडर टाकून मसाले चांगले परतून घ्यायचे. आता थोडं पाणी टाकायचं आणि बारीक गॅसवर 3 मिनिटं छान परतून द्यायचं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची, ती मिक्स करायची, शिजून घेतलेली डाळ टाकायची आणि मस्त मिक्स करून घ्यायची. नंतर आहे ना पाणी टाकून परत एकदा मिक्स करायचं, थोडं चिमूटभर मीठ टाकायचं. आपण आधीच डाळीत मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे काही जास्त टाकायचं नाही आणि याला आहे ना 5 मिनिटं छान शिजून द्यायचं. 5 मिनिटांनी तुमचा डाळ तडका खाण्यासाठी रेडी असेल.